तिनं अशा टाचा उंच करून भगवंताला पाहण्याचा प्रयत्न केला, देव दिसत नाही. तिनं उडी मारून पाहिली, देव दिसत नाही. भाव असाच आहे, देव पावयासी करी वाट हास, आणि तरी तिला देव दिसेना. आणि मग तिनं इकडं तिकडं पाहिलं. 35 वर्षापूर्वी ज्यांचा नवरदेव म्हणून तिनं स्वीकार केला होता, तिचे पतिदेव तिला दिसले. महाराज तिनं हाक मारली, ओ जरा इकडे या. ते धावत धावत आले, बसा खाली. खाली बसले. म्हणे काय? आणि तिनं जशी उडी मारली तशी नवऱ्याच्या खांद्यावर बसली. नवऱ्याची उंची जरा चांगली होती महाराज. नवऱ्याला म्हणली जरा उभे राहा. आणि असे पतिदेव आता उभे राहिले आणि हिला सहजासहजी देव दिसू लागला. बरं किती सुंदर दिसला. तुझी येणी ढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. तेन बेदियल मन, तेन बेदियल मन, तेन बेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. नंदाचा नंदना. पाहिला पाहिला त्या भगवंताला त्या ठिकाणी पाहिलं महाराज. त्या गोपिकेला काय झाला? सगळ्यांना आनंद झाला, त्या गोपिकेला सुद्धा आनंद झाला. याचाच अर्थ असा आहे, नवऱ्याच्या खांद्यावर बसल्याशिवाय देव दिसत. कृपया घरी गेल्यानंतर प्रयत्न करू, नाहीतर घोटाळा व्हायला बसला महाराज. त्याच्यामधला भाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही साधनेच्या उंच शिखरापर्यंत जाऊन दाखल होत नाही तोपर्यंत देव तुम्हाला दिसत नाही महाराज. म्हणून सगळ्यांना आनंद झाला. आनंदल्या नरनारी. आणि आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलं? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे रे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. झालं कीर्तन झालं आपलं. आता सर्वांनी टाळी वाजवा एक साथ. हा वा वा. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया हो रे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे रे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. 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 हे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. अरे बाळकृष्ण टाळी एक साथ. बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्याला नारी रे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा भगवंताला पाहण्यासाठी गेलेल्या गोपिका त्याच चिंतन करू लागल्या. विठोबा रखुमाये